मी नव्हतो, मी घटनेच्या ठिकाणी नव्हतो, कारण मी ट्रस्टी नाही, मी डिमॉलिशनच्या वेळेला नव्हतो. तरी त्यांना अरेस्ट करा. योगेश वराडे अमेरिकेत आहे. मी सल्लागार म्हणून आलोय. मी सल्लागार म्हणून याच्यासाठी आलेलो आहे. सगळं रत्नाकर गायकवाड चालू आहे महाराष्ट्रामध्ये. कारण माझ्या विरुद्ध जे सगळं चालू आहे त्याला मला उत्तर द्यायला मी उत्तर देत नव्हतं आत्तापर्यंत. मी ट्रस्टीजना इथेही पाठवलं. माझं धोरण होतं की मी नाही येणार, पण जेव्हा रत्नाकर गायकवाडचा उद्धार सगळ्या महाराष्ट्रात होतो आहे त्यांना दिसलं पाहिजे की रत्नाकर गायकवाड महाराष्ट्राचा चीफ सेक्रेटरी होता आणि त्याचा रेकॉर्ड इम्पेकेबल आहे 40 वर्षाचा. माझ्या विरुद्ध नको ते आरोप ते करतायत. माझा रेकॉर्ड 40 वर्षाचा आउटस्टँडिंग आणि इम्पेकेबल आहे, हे त्यांना समजू द्या. हां, see, let me tell you. मी सर्वांना असं सांगू इच्छितो, आय वुड रिक्वेस्ट ऑल आंबेडकराइट्स पर्टिक्युलरली टू कीप काम अँड कीप इन माइंड दी ड्रीम ऑफ बाबासाहेब. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 14 एप्रिलच्या भाषणामध्ये काय सांगितलं? बाबासाहेबांनी संपूर्ण देशाचे ड्रीम्स फुलफिल केले. आपण त्यांचे एक ड्रीम नाही फुलफिल करू शकत. So it is not people's improvement, it is now people's responsibility. People's improvement trust is people's responsibility, and it is not the responsibility of TPIT alone. It is my responsibility. बाबासाहेबांनी संपूर्ण देशाचे ड्रीम्स पूर्ण केलेत आणि आपण त्यांची एक इच्छा, ती इच्छा पूर्ण करण्याची किती लोकांना इच्छा आहे हो? ज्यांना ते ग्रॅब करायचे, ज्यांना गुंडांचा अड्डा करायचे, त्यांना बाबासाहेबांच्या ड्रीमशी काही घेणं देणं नाही आहे. आणखी कोण सांगतो ना. हे बघा, ट्रस्ट ही जी नवीन ट्रस्ट आहे, हे फार सुंदर प्रश्न चांगला विचारला. या ट्रस्टवर 1967 पासून सेकंडरी स्कूलचं रिझर्वेशन, त्यामुळे हा जो पब्लिक हॉल होता तो इलिगल होता. सेकंडरी स्कूलमध्ये तुम्हाला पब्लिक हॉल लग्न करताच येत नाही. मला हे माहिती नव्हतं. मी जेव्हा 1 वर्षापूर्वी ट्रस्टशी माझ्या संपर्क आला, मी म्हटलं हो याच्या रिडेव्हलपमेंट प्लॅनसाठी तुमच्या याचे रिझर्वेशन काय आहे? ते म्हणजे सेकंडरी स्कूल. म्हटलं सेकंडरी स्कूलला काहीच करता येत नाही. एकच वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, एकच वेळा. DP रिझर्वेशन चेंज करणं एवढं सोपं नाही, पण मी त्यांना एकच शब्द सांगितलं, साहेब बाबासाहेबांचं जे ड्रीम होतं त्याच्याशी सुसंगत हे रिझर्वेशन नाही आहे. 67 आणि 91चं बाबासाहेबांचं जे ड्रीम होतं त्याच्याप्रमाणे हा पब्लिक हॉल पाहिजे अँड इन्स्टिट्यूशनल यूज. किती FSI मिळाला आम्हाला? जवळजवळ 6. 1.33 × 4 × बाकीचे मग ते फंजिबल सगळं मिळून 6 FSI मिळाला. म्हणजे ते सुमारे 1.5 लाख स्क्वेअर फूटचं बिल्टअप एरिया होणार आहे. हे कोणी करून दिलं. मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. एकच वेळ भेटलो, दोनदा नाही. त्यांची माझी ओळख नाही, मी कधीच त्यांच्यावर काम नाही केलं चीफ सेक्रेटरी असताना. एकदाच भेटून ते म्हणजे अच्छा बाबासाहेबांचं प्रोजेक्ट आहे केलं. लगेच त्यांनी दिलं की दिस हॅज टू बी डन इमिजिएट. 5-6 महिन्यामध्ये प्रिलिमिनरी नोटिफिकेशन, फायनल नोटिफिकेशन, सर्वांचे हिअरिंग सगळं होऊन ते बदलला तो DP रिझर्वेशन, जे 60 वर्ष जवळजवळ सेकंडरी स्कूल होतं. येतो 1 मिनिट. हे बघा आज 1 मिनिट. आरोप तर सर्वच ट्रस्टीज एक मिनिट. हे बघा, हे आरोप सर्वांवरच करीत आहेत, माझ्यावरही करीत आहेत. त्यांच्या दृष्टीने तेच धुतले तांदूळासारखे आहेत. ऐका, योगेश वराडे गेल्या 25 वर्षापासून युनायटेड नेशनमध्ये फाईट करत आहे यांच्याबरोबर. हे आपल्याला माहीत आहे का? आत्ताही जाऊन आले युनायटेड नेशनमध्ये. त्यांच्यासारखा हाडाचा आंबेडकराईट मी पाहिलेला नाही माझ्या आयुष्यामध्ये, आणि त्यांचे माझे संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत. ओके, आता ते वर्षातील 1 वर्षात 9-10 महिने मुंबईत असतात, म्हणजे महाराष्ट्रात असतात. भंडाराला प्रोजेक्ट्स घेतले त्यांनी, निर्णय प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात घेतले गेल्या अनेक वर्षापासून. हा माणूस आपलं फॅमिली सोडून 8-9 महिने, कमीत कमी 8-9-10 महिने दरवर्षी इथे असतात. आत्ता गेलेले आहेत ते 1 महिन्यापूर्वी. अदरवाईज 1 वर्ष जवळजवळ इथे होते कंटिन्युअस, फॅमिलीला विसरून. इतकं कमिटेड माणूस आहे. हां, हे बघा, असं कुठेच भारतीय असं हे बघा, ज्या संस्था आहे त्या संस्थेमध्ये कुठेही असे तरतूद मी पाहिलेली नाही. हां, तो जर घेतला ना, दॅट विल बी द एंड ऑफ द ट्रस्ट. लाईक सिद्धार्थ कॉलेज, हे जे खून होत आहेत ना, प्रिन्सिपलचे खून करणारे जे गुंडे आहेत
त्यांना जे या ट्रस्टमध्ये घेतलं बाबासाहेबांनीच म्हटलं नाही, बाबासाहेबांनी आपल्या मुलाला नाही घेतलं त्याच्यामध्ये हे, आणि हे मुलं त्यांच्यापेक्षा वस्तात हे लक्षात घ्या. हे मी स्पष्ट बोलतो आहे कारण आता स्पष्ट बोलण्याची वेळ आलेली आहे. या बंधूंना असं वाटतं की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलू शकत नाही म्हणून बाबासाहेबांचेच पत्र आणलेले आहेत. रत्नाकर गायकवाड बोलत नाही, बाबासाहेब बोलत आहेत. हे बघा मी आपल्याला सांगतो, ट्रस्टीज जे आहे ती कोणती पोस्ट वेकंट नाही आहे. सर्व चेंज रिपोर्ट्स चॅरिटी कमिशनरकडे आहे. चॅरिटी कमिशनरनी ते मान्य करावं की मान्य करावं नाही त्यांचे प्रश्न. जोपर्यंत ते मान्य करतात की मान्य करत नाही ते ट्रस्टीज राहतात. ओके, सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं की बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ट्रस्टने हाती घेतलेलं आहे. आंबेडकर भवन पाडण्याबाबतच्या सूचना न्यूजपेपर्समध्ये वेळोवेळी देण्यात आल्या होत्या. फक्त वेळ माहीत नव्हती, पण वेळोवेळी आता आम्ही पाडणार आहोत. त्यांना नोटिसेस दिल्या, नोटिसेस त्यांनी रिफ्यूज केल्यात. ओके, आता रात्री का पाडलं त्याच्या मी हे दिलं की आम्हाला सकाळी पाडायचंच होतं ट्रस्टला. मी काही ते पाडण्याच्या ठिकाणी नव्हतो किंवा मी ट्रस्टी नाही आहेत, परंतु मला माहीत आहे की आणि ते मला नेहमी सल्ला विचारतात आणि मी आनंदाने सल्ला देतो आणि ते माझा सल्ला मानतात. आता हा साधारणपणे 3च्या सुमाराला त्यांनी जे पाडलं त्याचं कारण असं होतं की त्या रात्री मध्यरात्री त्यांच्या लक्षात आलं की काही भाग पडणं सुरू झालेलं आहे, कारण तो C1 कॅटेगरीचं होतं. म्हणून त्यांना असं वाटलं की आता जर आपण पाडलं नाही तर जीवितहानी होऊ शकते आतील माणसांना आणि बाहेरील. म्हणून त्यांनी ते 3 वाजता पाडलं. मला वाटतं कोणत्या वेळी पाडलं याला महत्त्व नाही, पाडणार आहे हे स्पष्ट केलेलं होतं आणि एक महिना पहिले स्पष्ट केलेलं होतं का इट वॉज नॉट बिहाइंड द बॅक. हे आंबेडकर भवन पाडण्यात येणार आहे हे सर्व आंबेडकरी जनतेला माहीत होतं आणि 17 मजली काय कार्यक्रम आहे तो पण सर्वांना माहीत होता. मुख्यमंत्री महोदयाने 14 एप्रिल रोजी याचं भूमिपूजन केलं आणि 17 मजल्याचं काय होणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण आर्थिक सहकार्य करण्याचं देखील मान्य केलं. तेव्हा हे काय लपून ठेवणारी गोष्ट नाही. पण मला आश्चर्य याचं वाटतं की जो हॉल मंगल कार्यालयासारखा होता, जो पडायला आला आहे त्याच्याबद्दल एवढा चिपकाव का? तर तुम्ही इथे गुंडांचा अड्डा करून ठेवलेला होता आणि तुम्हाला आता ते स्मॅश झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ झालेला आहात आणि अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे, कारण तुम्ही एक ग्रॅब केलेला होता. बाबासाहेबांच्याच भाषेप्रमाणे तुम्ही एक ग्रॅब केला होता. यू वॉन्ट टू ग्रॅब धिस असं बाबासाहेबांनी आपल्या मुलाला म्हटलं आहे. सर, दुसरा एक प्रश्न असा होता की जो प्रिंटिंग प्रेसची जी जागा आहे ती नेमकी कुणाच्या मालकीची आहे आणि ही जागा जी आहे ती आमच्या मालकीची असल्याचा दावा जो आहे तो आंबेडकर बंधू करतात. बाबासाहेबांनी ज्या सेल डीडवर सही केलेली आहे इतर ट्रस्टीजच्या समवेत, ती ट्रस्ट डीड मी आपल्याला सर्क्युलेट केलेली आहे. आपल्याला ती आपण कृपया बघा. कमीत कमी बाबासाहेबांवर विश्वास ठेवा, त्यांच्या मुलावर की त्यांच्या ग्रँडसन्सवर विश्वास ठेवण्याच्या पेक्षा बाबासाहेबांवर विश्वास ठेवा. त्यांचे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स बघा, त्यांची पत्रं बघा. आणि ही प्रॉपर्टी जी आहे, दोन्ही प्लॉट्स जे आहेत ते पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे आहे. म्हणून बाबासाहेब पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टला 50 रुपये भाडं द्यायचे. हे बाबासाहेबांनंतर बंद केलं. सगळं फुकट, सगळं इलेक्ट्रिसिटी फुकट, भाडं एक नाही पैशांनी, सगळी आपलीच प्रॉपर्टी. आता ही सवय झाली अनेक वर्षापासून. हे पडल्यानंतर 17 फ्लोर्समध्ये आपल्याला काय मिळणार हो? हे 17 फ्लोर्स जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला फार तर आपली जागा मिळेल, फार तर दुप्पट जागा मिळेल. नको आहे त्यांना. आम्हाला ट्रस्टी पाहिजे, आम्हाला मालक व्हायचं आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही मालक होतो. ते ट्रस्टीजना म्हणायचे ए चेअरमनला बोलवा इकडे. इतकी गुंडागिर्दी. चेअरमन आणि यांना ते काहीच नोकर समजायचे, ट्रस्टीजना नोकर समजायचे. ट्रस्टीजना ते कधी चांगलं म्हणणारच नाही, कारण ट्रस्टी जर चांगले असेल तर ट्रस्ट पॉवरफुल होणार. त्यांना ट्रस्टची नामधारी पाहिजे होती, नामधारी इतक्या वर्ष. हे स्पष्ट बोलतोय आणि स्पष्ट बोलण्याची वेळ आली म्हणून त्यांना समजायला पाहिजे मी काय बोलतो आहे. सर, आता त्यांनी महाराष्ट्र बंदचे हात दिलेले आहे. आंबेडकरी जनतेला असं म्हटलं आहे की त्यांनी महाराष्ट्र बंद कराव्या. या घटनेच्या विरोधात आज दुपारी एका दुकानाच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेला आहे. तुम्ही आंबेडकरी जनतेला काय सांगा? मी आंबेडकरी जनतेला हे सांगू इच्छितो की तुम्ही जर सच्चे आंबेडकरी आहात, सच्चे आंबेडकरी अनुयायी असाल तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या. भावनिक पाठिंबा देऊ नका. ते दिवस गेले. आता रक्त ते गेलं. बाबासाहेबांनी स्वतःच्याच मुलाला डिसओन केलं या प्रोजेक्टच्या बद्दल.
की याला मी नको आहे, याला माझा पैसा हवा आहे, आणि यांनी शेकडो रुपये यांनी मिसअप्रोप्रिएट केलेलं आहे, शेकडो रुपयांचा अपहार केलेला आहे, तुला आता मी प्रॉसिक्यूट करणार. ही शेवटची वॉर्निंग आपल्या मुलाला बाबासाहेबांनी याच प्रोजेक्टच्याबद्दल दिली आहे, लक्षात घ्या. ते रक्त जे आहे ना, हे पुरे झालं. आता तुम्ही काय जास्त दिशाभूल करू शकणार नाही. मला लोक देव मानतात, हे गेले दिवस. आता तुम्हाला फार तर हजारामध्ये एक माणूस आता असा मिळेल. सगळे आता आंबेडकरी समाज हा एज्युकेटेड झालेला आहे. तुम्ही या भ्रमात राहू नका की बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही आता आणखी फार काळ चालू शकाल. या भ्रमात राहू नका, हे मला या तिन्ही आंबेडकर बंधूंना सांगणं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की तुम्ही म्हटलात की तुमच्यामध्ये या आंबेडकर बंधूंबरोबर 2-3 बैठका झालेल्या होत्या, तुम्ही त्यांना या प्रोजेक्टबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या काय मागण्या होत्या आणि ह्या ज्या बैठका आहे या नेमक्या कुठे फिसकटल्या? भीमराव आंबेडकर यांच्याबरोबर आमच्या 2 बैठका झाल्यात. ते म्हणाले हा प्रोजेक्ट फार चांगला आहे, याच्यामध्ये आम्हाला जागा द्या, जे आमच्या आहेत आम्ही मान्य केलं. दुसरं त्यांनी म्हटलं हा प्रिंटिंग प्रेसचा प्लॉट आमचा आहे, त्याच्याबद्दल माझ्याकडे कागदपत्र. आम्ही म्हटलं मान्य, तुम्ही आम्हाला कागदपत्र द्या. अजून दिले नाहीत. 4 दिवसात देतो. ते 4 दिवस अजूनही मार्चपासून त्यांचे आलेले नाहीत. तिसरं त्यांनी म्हटलं की मला आणि प्रकाश आंबेडकरांना ट्रस्टी करा. ही त्यांची खरी मागणी आहे. आम्हाला मालक करा हो. आम्ही असं इथे ग्रॅब केलं होतं, आम्ही मालक होतो, डी फॅक्टो ओनर्स होतोच आम्ही. आम्हाला ट्रस्टी करा, हेच त्यांची खरी मागणी आहे. त्यांना त्या 17 मंजिलशी त्यांचं काही घेणं देणं नाही. त्यांना बाबासाहेबांच्या विचाराशी काही घेणं देणं नाही आहे. पैसा पद, गुंडांचा अड्डा, हेच त्यांचं सगळं जीवन आहे. हे तुम्ही बघा 40-50 वर्षाचे त्यांचे जीवन कसं आहे. बाबा साहब का जो सपना इस प्लॉट पे था कि ये सेंट्रल हेडक्वार्टर होना चाहिए, इसके आड़ ये आंबेडकर बंधु प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर आ रहे, क्योंकि उन्होंने ये गुंडा का अड्डा बनाया है अपने ऑफिस के कार्यालय. एक नया पैसा भी वो रेंट देते नहीं है, इलेक्ट्रिसिटी यूज़ करते हैं, एयर कंडीशन यूज़ करते हैं, कुछ एक नया पैसा भी देते नहीं है. ये फुकट में सब वापर कर रहे हैं, ट्रस्टीज़ को नौकर समझते हैं. ये बीच में आ रहे हैं बाबा साहब के सपने के, और ये हम होने नहीं देंगे. ये ट्रस्ट होने देंगे. हमारा प्राण गया तो भी हम नहीं होने देंगे. ये मैसेज मुझे उनका है कि अभी बहुत हो गया आपका. यू कैनॉट फुल ऑल द पीपल ऑल द टाइम. इनफ इज इनफ. आई वुड लाइक टू वार्न दीज 3 ब्रदर्स. हमारा अगला कदम बहुत साफ है. हम कायदा के अनुसार जाएंगे. हम कायदा के अनुसार यहाँ बांधकाम करेंगे. यह भवन का निर्माण हम 2 साल में करेंगे. कितना भी अपोजिशन हुआ तो भी हम करेंगे. ये हमारा निर्धार है. और मैंने ट्रस्टीज को बोला है कि आप आपका जीवन देने के लिए तैयार है क्या, क्योंकि ये गुंडों से डील करना है. ये गुंडों से डील करना है तो आपको आपका जीवन देना होगा. तो ट्रस्ट में रहे, नहीं तो चले जाइए. सब ने मुझे इन राइटिंग दिया. वी आर प्रिपेयर्ड टू गिव अवर लाइफ. मगाशी तुम्ही असं म्हणालात की